गुड इव्हनिंग. समाजशास्त्र, सोशलॉजी. काल चुकून आपण हिस्ट्रीचा पिरियड आपला झाला नव्हता, तो घेतला. आज आपण सोशलॉजी घेऊया. लागोपाठ 2 लेक्चर तयार करतोय, कालचा लेक्चर आणि आजचा लेक्चर. तर आजचा लेक्चर आणि उद्याचा लेक्चर. सोशलॉजीला शिकवायला सुरुवात करण्याआधी आपण बघितलं की गेल्या वेळेस आपण बरंचसं थोडंसं रिपिटेशन्स, थोडंसं तुम्हाला लक्षात येण्यासाठी, पूर्वीचा जो कालावधी होता सुरुवातीला इंग्रज आपल्या स्वतंत्र भारतामध्ये येण्याच्या पूर्वीचा कालावधी, म्हणजे वारकरी संप्रदाय बघितला आपण. त्याच्यामध्ये स्त्रियांना, राजे लोकांच्या काळामध्ये स्त्रियांना वगैरे सुद्धा शिक्षणाची पदवी, म्हणजे शिकण्यासाठी बरंचसं काही होतं. स्त्रिया सुद्धा शिकत असत. कालांतराने धर्मव्यवस्थेचा पगडा बसला, जात व्यवस्थेचा पगडा बसला आणि कालांतराने मग या गोष्टी सगळ्या स्त्रिया या शिक्षणापासून वंचित व्हायला लागल्या. पुढील कालावधीमध्ये अजून काय काय होत गेलं ते बघूया आपण. की गेल्या वेळेस आपला पेज नंबर 10 चाललं होता मराठीमधलं. आपलं बघितलं होतं बौद्ध धर्मामध्ये सुद्धा काही स्त्रिया अशा झाल्या की खेमा, उपलवन्ना वगैरे अशा प्रकारची नावं देता येतील त्यांची, की या लोकांनी सुद्धा बरंचसं आपल्या धर्मामधून दीक्षा मिळवली होती. बरेचशा आपल्या त्यांच्या धर्मातील त्या सुशिक्षित स्त्रिया असं म्हणता येईल. त्यांच्या धर्मातील म्हणजे बौद्ध धर्मातील. देन आपण त्याच्यानंतरचा पुढचा एक बघणार आहोत भाग, की 11 पेज नंबर 11 मध्ये बघा. सगळ्यात पहिलं पेज मराठी मीडियमचं आणि इंग्लिश मीडियमचं पेज नंबर 9च चालू आहे अजून. The state of human deteriorated even further of the medieval India. Inventions from the culture's Asian region along the Zelos, a Brahminical iron laws. The main cause for this degradations of freedom of women was a cultural knowledge of the scriptures, and the literacy was denied to them, and her status was reduced to being dependent on men. Throughout her lifetime, only women from upper caste and aristocracy were given education in private. मध्ययुगामध्ये बघायला गेलं तर भारतीय स्त्रियांचं जे सामाजिक स्थान होतं हे थोडंसं घसरणीला लागलं, म्हणजे कमी कमी व्हायला लागलं. जे स्त्रिया शिकत होत्या पूर्वी तशा त्या आता शिकवण्याचा कालावधी वगैरे, शिकण्याचा कालावधी त्यांचा कमी झाला. काही स्त्रिया होत्या त्या फक्त शिकत होत्या, कारण मध्य आशियामधून ज्या टोळ्यांची आक्रमणं होत होती, ही टोळ्यांची आक्रमणं आणि पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखाली समाज व्यवस्थेमध्ये काटेकोरपणे पाहिलं जायचं. त्यांचे जाणारे जे कडक नियम होते या घसरणीला कारणीभूत होते. त्यावेळेस स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले. आजही बघा तुम्ही अफगाणिस्तान, बलुचिस्तान वगैरे यासारखे जे अरबी प्रदेश आहेत, ज्या ठिकाणी स्त्रिया आपल्याला बाहेर दिसत पण नाहीत. तुम्ही बघितलं कधी अरब लोकांच्या स्त्रियांना बघितले कधी? नाही ना. त्या लोकांना फार स्त्रियांसाठी फार स्ट्रिक्ट नियम आहेत, कडक नियम आहेत. आणि हे अरबच आपल्या इथे आले ना मोस्ट. त्यांनी ज्यावेळेस आले आपल्या भारतामध्ये मध्य आशियामधून, त्यावेळेस बरेचसे त्यांनी नियम आपल्या इथल्या स्त्रियांच्या बाबतीमध्ये लागू केले. त्याशिवाय त्यांना धर्मग्रंथांचे शिक्षण मिळणं बंद झालं, लिहायला वाचायला शिकणं बंद झालं. जन्मभर तिला पुरुषावर अवलंबून राहायला लागलं. राजघराण्यातील आणि क्वचित उच्चवर्णीय स्त्रियांना मात्र खाजगी लिहिण्यावाण्याचे शिक्षण देण्याची व्यवस्था ही त्यांच्या घरातून, त्यांच्या राजवाड्यातून केली जायची. काही जण त्यावेळेसही शिकवण्यास उद्युक्त होते, परंतु स्त्रियांना शिक्षण देण्याची जी पद्धत होती ती मात्र घरामध्ये शिक्षण देणे वगैरे अशा प्रकारे निर्माण झाली नंतरच्या कालावधीमध्ये. In Vedic period, widow remarriage was a permitted. Vedic period came to consider it taboo. Women continued to excluded from the family inheritance, a practice of child marriage, sati pradha system, and devadasi system. But woman is a object of explosions. To patriarchal joint family, the custom, polygamy, early marriage, all contributed to some things in a free development and grow of women. बघा,
वैदिक काळामध्ये असं म्हटलं जायचं की एक पुनर्विवाहाला मान्यता होती. ज्या विधवा व्हायच्या त्यांना पुनर्विवाह त्यांचा व्हायचा. नंतरच्या कालावधी मात्र ही मान्यता नष्ट झाली होती. स्त्रियांच्या कुटुंबामध्येच्या संपत्तीमध्ये वाटा नाकारण्याची परंपरा याही काळामध्ये तशीच राहिली. स्त्रियांना कुटुंबातला हिस्सा मिळायचा नाही, वडिलांच्या इस्टेटीमधला हिस्सा मिळायचा नाही. त्याचप्रमाणे बालविवाह, सती पडदा पद्धत, देवदासी परंपरा यासारख्या गोष्टीमुळे स्त्रियांचं सतत शोषण होत गेलं. पितृप्रधान पद्धतीवर आधारलेली एकत्र कुटुंब पद्धती, बहुपत्नीकत्व, एकेका माणसाला 2-2, 3-3 बायका असायच्या. तिला मुलं होत असली तरी, मुलं होत नसली तर गोष्ट वेगळीच. समजलं? म्हणजे त्यांचं वांस पण काढलं जायचं, पण पुरुषांचं वांस पण काढलं जायचं नाही, अशी सिस्टीम होती. त्यानंतर बालविवाह अशा प्रथांमुळे स्त्रियांच्या व्यक्तिविकासाच्या वाटा बंद झालेल्या होत्या. शिक्षण पद्धती, द नेचर ऑफ एज्युकेशन इन द हरप्पन सिव्हिलायझेशन्स, इन्स्क्रिप्शन्स ऑफ सील्स ऑन सील्स इंडिकेट दॅट द हरप्पन पीपल वॅर लिटरेट. आपण ज्यावेळेस बघतो की हडप्पा संस्कृतीमधील जे आपण ज्या मुद्रा पाहिल्या, मुद्रा माहिती आहेत ना तुम्हाला, नाणी, त्याच्यामध्ये काही लिप्या कोरलेल्या होत्या. यावरून असं समजलं जातं की त्यावेळेचे लोक हे शिकलेले होते, सुशिक्षित होते, लिटरेट. That times people was a literate. There was a inscriptions household object which point out that a common people were illiterate. During the early Vedic period, content education was based on the scared literature which was written in Sanskrit, which was a not language of the masses. The language of teaching also Sanskrit. The Yajurveda commands education to classes women are nothing, notwithstanding, as the Atharva Veda state that all classes have an equal right to study the Vedas. To enter Vedic schools, it was a prerequisite to students of first 3 Veda Varnas perform Upanayanas. Third ceremony, they had to observe the Brahmacharya for long. They lived in a school, studies Vedas. There was an oral traditions, then important knowledge about which was through the not learning. Enunciations and pronunciations was an integral part of the oral tradition of learning. The aim education was a sharpen to intellect as well as for a character of the formations. बघा, त्यावेळची जी शिक्षण पद्धती होती, ही शिक्षण पद्धती जर बघायला गेलं तर हडप्पा संस्कृतीमधील आपण बघितलं की मगाशी जे मृदा वगैरे मिळाल्या त्याच्यातून मुद्रामधून असं समजलं जातं की हडप्पा संस्कृतीतील लोक हे सुशिक्षित होते असं म्हणता येईल. त्यावेळेस वैदिक काळामध्ये वैदिक ग्रंथांचं अध्यापन केलं जायचं. वैदिक साहित्य संस्कृतमध्ये होते, मात्र संस्कृती लोकभाषा नव्हती. त्यावेळेस संस्कृत बोललं जायचं नाही, कारण वेदांचं ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये होतं, पण संस्कृत बोललं जायचं नाही. आपण जसं आता मराठी भाषेत आपल्याला सब्जेक्ट आहे मराठी, इंग्लिश आहे, इंग्लिश आपण बोलतो, हिंदी बोलतो, मराठी बोलतो, तसं वेदांचं ज्ञान हे संस्कृत भाषेमध्ये होतं, पण ते बोललं जायचं नाही. बोलण्यासाठी या भाषेचा वापर अजिबात व्हायचा नाही. यजुर्वेदामध्ये स्त्रियांसह सर्व वर्गातील व्यक्तींचा शिक्षणाचा हक्क मान्य केलेला आहे. अथर्ववेदामध्ये सुद्धा प्रत्येक व्यक्तीला शिक्षणाचा हक्क असल्याचं म्हटलं जायचं. वैदिक शिक्षणासाठी गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य या 3 वर्णातील विद्यार्थ्यांवर उपनयनाचा संस्कार होणं आवश्यक असायचं. जोपर्यंत त्यांचं वास्तव्य गुरुगृह असायचं तोपर्यंत त्यांना ब्रह्मचर्याचं पालन करावं लागायचं. मौखिक पठणाच्या पद्धतीमध्ये विद्यार्थी वेदांमधील ज्ञान, त्यावेळेस मौखिक शिक्षण होतं. मौखिक म्हणजे तुम्ही कितीही बडबडा, फक्त वेदांचं ज्ञान हे मौखिक होतं. जेवढं पाठांतर होईल तेवढं बोलायचं, रोजच्या रोज मुखदगत असायचं. म्हणजे काय, एकदा तुम्ही बसलात ना, जसं भटजी पूजा सांगतो, काही भटजींचं पूर्ण ग्रंथाच्या ग्रंथ पाठांतर असतात, ते त्या ग्रंथाकडे बघत पण नाहीत, बोलत जातात. तसं त्यावेळेस वेदांचं शिक्षण हे मुखदगत असायचं, म्हणजे तुम्ही फक्त बोलतच जायचं बघा. आणि या मौखिक पठणाच्या पद्धतीमध्ये शुद्ध आणि स्पष्ट उच्चारणावर भर. उगाच आपल्याला येत नाही म्हणून आपलं म्हणते ना पाढे बोलायला सांगितल्यानंतर टेबल बोलायला सांगितलं, आपण कसे तोंडातल्या तोंडात बोलतो, कारण की
ते समोरच्याला समजलं नाही पाहिजे. तुम्हाला जर शिक्षकांनी जर पाठांतर बोलायला सांगितलं, तुम्ही करता तोंडातल्या तोंडात बोलता, का तर ते शिक्षकांना समजलं नाही पाहिजे. ही तुमची चतुराई असते, पण ते समजतं. शेवटी काही शिक्षक आहेत ते समजणारच त्यांना. तर स्पष्ट उच्चारावर भरले जायचा. या शिक्षणाची दुहेरी उद्दिष्ट होती. बहुतेक अभ्यासकांच्या मते वैदिक काळामध्ये लेखनकला माहितीच नव्हती, लिहिणं नव्हतंच, फक्त बोललं जायचं. समजलं? त्यावेळेस असं म्हटलं जायचं की बहुतेक अभ्यासकांच्या मते वैदिक काळात लेखनकला माहितीच नव्हती. सत्यावर आधारलेले आचरण म्हणजे सत्य काय, ज्या गोष्टी सत्याच्या आहेत त्याच्यानुसार आपण वागायचं, बाकी काही नाही. माता पित्यांसाठी त्यांच्याशी असलेली आपली निष्ठा, गुरु माता पिता यांच्याशी असलेली निष्ठा, त्यांच्याशी असलेलं आपुलकी, त्यांच्याशी असलेलं प्रेम. त्यानंतर आपलं कर्तव्य, विहित कर्तव्याचं पालन, अतिथी सेवा, श्रद्धा आणि औदार्य, कोणाशी वागताना प्रेमळपणाने वागतं. बघा त्यावेळेस युद्ध व्हायचे, पण या युद्धात सुद्धा नियम असायचे आणि त्या नियमानेच ती लोक युद्ध करायचे. त्या नियमानेच युद्ध करायचे. पाठून वाढ करणं ही त्यावेळेस ते म्हटलं जायचं ना, युद्धात ते अग्राह्य मानलं जायचं. त्याचप्रमाणे त्याच वेळेस ज्यावेळेस यांना आश्रमात जात असत किंवा ज्यावेळेस शिक्षणासाठी जात असत, त्यावेळेस शिक्षणासाठी गेल्यानंतर यांनी मात्र काय केलं होतं, एक क्षत्रिय प्रशासन आणि युद्धनीतीचे शिक्षण त्यावेळेस तिथेच घेत असत. वैश्य उद्योग व्यवसायाच्या उपयोगी असलेलं शिक्षण हे सुद्धा त्याच वेळेस घेत असत. शूद्र शेती आणि पशुपालनाचं शिक्षण घ्यायचे. ब्राह्मण चारी वेदांवरती प्रभुत्व मिळवायचे. वेदकाळामध्ये ज्ञाननिर्मिती, ज्ञानसंवर्धन आणि पुढील पिढ्यांच्या ज्ञानाचे हस्तांतरण त्यावेळेसचं काम करायचे. म्हणजे पुढील पिढींमध्ये ते काम पुढे करायचे, म्हणजे पुढील पिढीमध्ये तो जो भाग आहे तो पुढे ढकलायचा, म्हणजे पुढच्या पिढीने तेच सगळं अवलोकित करायचं. त्यानंतर मुनी, ऋषी आणि दृष्ट्या व्यक्तीने हे केलेलं हे काम जे आहे ते त्यावेळेस ऋषी मुनी हे लोक करायचे. जसं आता आपण गुरुजी शिक्षक वगैरे करतो, तसं त्यावेळेस ऋषी मुनी आणि दृष्ट्या व्यक्तीने केलं. दृष्ट्या म्हणजे काय, तर ज्याला या ज्ञानाचं म्हणजे त्यांच्या व्यतिरिक्त ज्याला ज्ञान चांगल्या प्रकारे अवगत असायचं, जो त्या ज्ञानामध्ये पारंगत असायचा, अशा लोकांनी केलं जायचं. समजलं? ब्रह्मतत्वाचे ज्ञान प्राप्त झाले म्हणून त्यांना ब्राह्मण असं म्हणत, कारण याच्यामध्ये सगळं वेदांचं शिक्षण हे त्याच्या पूर्ण बायहार्ट असायचं, त्याच्यामध्ये तो परिपक्व झालेला असा, म्हणून त्याला ब्राह्मण असं म्हणायचे. सो ब्रह्मचर्य फॉर अ लॉंग ॲज दे लिव्ड इन द स्कूल ऑफ स्टडी ऑफ वेदास. ब्रह्मचर्यामध्ये काय केलं जायचं की वेदांचं शिक्षण घेण्यासाठी बराच कालावधी हा आश्रमामध्ये राहायला लागायचा. देअर वॉज अन ओरल ट्रॅडिशन इम्पॉर्टिंग नॉलेज. जे काही असायचं ते शाब्दिक व्हायचं, बोलीभाषेत व्हायचं, वेदांचं नॉलेज घेतलं जायचं. देअर वॉज अन ओरल ट्रॅडिशन. इनॅक्युशन्स अँड प्रोनाउन्सिएशन वॉज अ इंटरनल पार्ट ऑफ द ओरल ट्रॅडिशन ऑफ लर्निंग. मगाशी मी तुम्हाला सांगितलं की या ज्या सगळ्या गोष्टी होती, शिकण्याचं जे ज्ञान होतं हे तुमचं कन्व्हर्सेशन, स्पष्ट बोलण्यावरती भर जास्त दिला जायचा, बरोबर आहे. आणि जे काय बोलायचे तर तुम्ही व्यवस्थित बोलणं जायचं, स्पष्टपणे बोललं जायचं. द एम एज्युकेशन्स रायचंच रोट लर्निंग, इनॅक्शन्स अँड द प्रोनाउन्सिएशन झालंय. द एम वॉज द एज्युकेशन वॉज अ शार्पन टू intellect as well as for character formations. More scholars hold the view that the art writing of the known during this period values are attached to being a truthful, carrying out one's duties, dharma, devotions, gurus and one's parents, hospitality, faith and the generosity. The Kshatriyas learned to warfare and administrations. Vaishya studies the trade and the commerce. Shudras learned agriculture, animals husbandry. Brahmins probably stayed the school until attained a mastery of the Vedas.
There were various centers learning in the age of the Vedas. Knowledge was created, preserved, and transmitted subsequent generations through the rishis, sags, and sages. They were known as the Brahmanas, the professors of the Brahman supreme knowledge. हे सगळं आपण मगाशी बघितलं की कशा पद्धतीने ब्राह्मण, वेद, आपलं क्षत्रिय, क्षुद्र हे कोणकोणतं शिक्षण घेत असत, कोणाकडनं घेत असत, हे मगाशी आपण बघितलं. इट इज ऑब्झर्व दॅट ड्युरिंग द लॅटर वेदिक पिरियड, असं बघण्यात आलं की ज्यावेळेस वेदिक पिरियड जो होता त्याच्यानंतर वुमेन वेर डिनाईड access to Upanayana ceremony, which then denied their access to learning. There was an emphasis on the institutions of the sacrifice, and this led to growth for large amounts of the literature related to sacrifice. The first millennium CE saw the rise of the state and increasing instability resulting from the territorial expansions. There was a distinctions to tribal units and chieftains were the overthrow. In this situation of seeming helplessness emerges asceticisms. बघा, उत्तरवेदिक जो कालावधी होता याच्यामध्ये काय झालं की स्त्रियांवरती शिक्षणासाठी बंधनं घालण्यात आली. बरोबर आहे. यज्ञ संस्थेला महत्त्व प्राप्त झालं. त्यामुळे या काळामध्ये, साहित्य काळामध्ये फार मोठ्या प्रमाणावर निर्माण झालं. आणि यज्ञ संस्था ही त्यावेळेसचा म्हणतात असं हिंदू धर्माचा केंद्रबिंदू होता. यज्ञ करणे, होम हवन करणे, यज्ञासाठी लागणारे थोडक्यात जे बोलले जायचे, वेद बोलले जायचे किंवा जे पठण बोललं जायचं, याच्यासाठी पुस्तकांचा वापर होत होता. बरं ना. त्यामुळे यज्ञ संस्थेला अधिक महत्त्व प्राप्त झालं होतं. त्यामुळे साहजिक यज्ञ संस्था या काळामध्ये वैदिक शिक्षणाचा काय झाला होता, एक प्रकारचा केंद्रबिंदूच झाला होता. त्याच्यानंतर इसवी सन पूर्वीच्या पहिल्या सहस्त्रकात भारतामधील पहिल्या जनपदांचा उदय झाला. याच्यामध्ये या जनपदांचं विघटन झालं आणि अनेक प्रमुखांना, जनपदांचे जे काही प्रमुख होते यांना आपल्या सत्ता गमवाव्या लागल्या. सो इन Vedic period, as a means of solutions of worldly life which is preached, Upanishads, also known as the Rigvedas, it's a routine noted to be timed the Upanishads CE century BCE. The spread of the asceticism was largely through the teaching of the ascetics themselves, and the new teaching spread through the debates and discussions in eastern part of India. There was a rise of free speculation and emergence of the humanitarians to theistic movements, which is the turn to a centers of spiritual leadership. The ascetics and the wondrous Sarmanas and Privarankas, they were now rejected the authority of the Vedas and Vedic priests through the continued belief that doctrine, transmigrations, and the law deeds. The frown upon the blood sacrifice, which become part of the Brahminic ritual, almost importance was given to the practice of the ahimsa, non-injury, living being. As you would have inferred, we are referring to now a wandering teachers, Vardhamana Mahaviras, गौतम बुद्धास. बघा, असं म्हटलं जातं. बघा, बरेचसे शब्द हे कठीण आहेत. एक वेळ तुमच्या मराठीतून पाठांतर व्यवस्थित होतील, इंग्लिशमधून पाठांतर करत असताना मात्र स्पेलिंगवरती बराचसा जोर द्या. जे डिफिकल्ट्स वाटतात स्पेलिंग त्या अंडरलाईन करा आणि त्या पाठांतर करण्याचा प्रयत्न करा. जेवढं तुम्ही लिहाल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असेल उत्तरामध्ये. आणि जे चांगले भाग आहेत तेच मी तुम्हाला शिकवतोय, बाकीचं शिकवत नाही आहे. आता मोस्ट आपण बघतो, आपण सगळंच घेतोय, परंतु त्यातल्या त्यात जे काही आहे योग्य आहे ते मी तुम्हाला डीपली शिकवतोय आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या थोड्याशा वरच्यावर फक्त सांगण्याचा प्रयत्न करतोय.
आता आजच्या याच्यामध्ये तुम्हाला आता हा जो भाग आहे हा बघ मगासपासून आपण जर व्यवस्थित आलापल्यावर बरोबर आहे. जनपदांचं विघटन झाल्यानंतर जे निराशाजनात्मक जे वातावरण निर्माण झालं त्याच्यामधून मोक्षप्राप्तीसाठी विरक्तीवर आधारलेला तापसी जीवनाचा मार्ग अनेकांनी अवलंबला. वेदकाळात माहिती नसला तरी उपनिषदांमध्ये त्याची सखोल चर्चा केलेली. इथे नमूद करायला हवं की उपनिषदांच्या काळामध्ये इसवी सन पूर्वी सुमारे 6वे शतक तपस्वी व्यक्तीने केलेल्या उपदेशातून तसंच उपनिषदांवरील चर्चा आणि खंडन मंचाद्वारे या मार्गाचा प्रसार झालेला होता. या चर्चांच्या आधारे तात्विक शक्यतांचा विचार सुरू झाला आणि भारताच्या पूर्वेकडील प्रदेशामधून यज्ञापेक्षा मानवी कल्याणावरती भर देणाऱ्या अशा काही गोष्टी निर्माण झाल्या होत्या. बघा थोडंसं अनकन्सिडर करण्यासारखा भाग आहे. जास्त याच्यातलं महत्त्वाचं नाही आहे. जे महत्त्वाचं आहे ते थोडक्यात मी तुम्हाला इंग्लिशमधून नाही आहे, ते तुम्हाला नोट्समध्ये येईल इंग्लिशमध्ये महत्त्वाचं आहे ते. परंतु थोडंसं जे काही आहे ते मराठीतून थोडंसं एक संक्षिप्तरित्या मी सांगतो. बघा आपल्याला माहिती आहे मगाशी मी तुम्हाला सांगितलं जी जनपदं होती ती थोडीशी विलोप झाली आणि त्याच्यानंतरचा जो कालावधी होता तो ईश्वराच्या अस्तित्वाचा विचार करण्याचा, एक श्रमण म्हणजे श्रम करणं, खाणं, या सगळ्या गोष्टी होत्या. श्रम केल्याशिवाय पर्याय नाही. परिव्राजक नेतृत्व करण्यासारखे असे काही पंथ म्हणजे उदयाला आले. म्हणजे आता म्हणतो ना आपण ज्याला आपल्या देशातले पॉलिटिशियन लोक, असे काही नेते मंडळी किंवा असं वर्चस्व करणारे काही लोक सुद्धा एक अस्तित्वात आले. त्यानंतर पुरोहित वर्ग, वैदिक म्हणजे म्हणतात ना काही असे पंथ अस्तित्वात आले. या पंथांनी वेद प्रामाण्याचा मान देऊन एक असं म्हटलं जातं की कार्य सिद्धीत नेण्यास यज्ञ हे अजूनही केले जातात, ज्याला होम असं आपण म्हणतो. यज्ञ, होम, हवन हे असं म्हणतो. पण आता यज्ञ हे केले जातात म्हणजे आज आपण होम करतो. यज्ञ म्हणजे काय, त्यावेळेस असं म्हटलं जायचं की यज्ञ म्हटल्यावरती तो जवळजवळ दिवसभर चालायचा, कधी कधी 12 दिवस चालायचा. त्याच्यामध्ये अनेक गोष्टींची आहुती दिली जायची. फळांपासून, फुलांपासून, प्राण्यांपासून आहुती दिली जायची सिद्धी प्राप्त करण्यासाठी. परंतु आता होम आणि हवन हा फक्त काही कालावधी पुरताच असतो, काही 1-2 तासाचाच असतो. त्याच्यामधून बरंचसं काही साध्य होतं. त्याच्यातून सुद्धा हा एक शॉर्ट म्हणजे म्हणतात ना थोडक्यात विधी झाला. त्याच्यानंतरच्या कालावधीमध्ये यज्ञविधीचा अविभाज्य भाग असलेला पशुबळी हा अमान्य होता. म्हणजे कालांतराने गौतम बुद्ध, वर्धमान महावीर यांच्या संस्कृतीनुसार किंवा यांनी सांगितल्यानुसार यज्ञामध्ये बळी देणं हे योग्य नव्हे या तत्वानुसार नंतर चालण्याचं ठरवलं आणि त्याच्यानंतर यज्ञामधला बळी देण्याची प्रथा ही नष्ट झाली. पण आज काही ठिकाणी यज्ञामध्ये बळी दिला जातो. बरोबर आहे. प्राणी मात्रांना इजा न करणे याला प्राधान्य देण्यात आलं. आज भारतातील अनेक ठिकाणी भ्रमण करून गौतम बुद्ध, वर्धमान महावीर या लोकांनी याच्यामध्ये जनजागृती केली. वर्धमान महावीरांनी केवलीन म्हणजे सर्वज्ञ म्हणजे ज्यांना सर्व धर्मग्रंथाचं ज्ञान आहे असं म्हणून एक प्राप्ती झाल्यानंतर महावीर यांना जिन म्हणजे जिंकणारा, ज्ञानावर विजय मिळवणारा, आपल्या इंद्रियांवरती विजय मिळवणारा असं म्हटलं जातं. सॉरी मोबाईल पडत होता थोडासा खाली पटकन. ठीक आहे, लक्ष द्या. तर जिन म्हणजे काय, तर जैन म्हणजे थोडक्यात जिन म्हणजे जिंकणारा असं म्हटलं जाऊ लागलं. म्हणून त्यावेळेस वर्धमान महावीरांचे जे अनुयायी आहे म्हणजे त्यांचे जे डिसिपल्स आहेत यांना जैन असं म्हणतात. जैन जिंकणारा. आजही त्यांच्यामध्ये बरंचसं बघा संयम असतो. शक्यतो हे लोक प्राणी हत्या करत नाहीत. चिकन, मटण वगैरे, मांस, मच्छी वगैरे काही खात नाही. अगदी अंडसुद्धा खात नाही जैन धर्मीय लोक, बरं ना. आणि शांतपणे मारामारी वगैरे यासारख्या गोष्टी आपल्यासारख्या लोकांच्या रक्तामध्ये भिनल्या आहेत. कांदा लसूण खात नाही का, तर त्यांच्यामध्ये अहिंसात्मक प्रवृत्ती जागृती होऊ नये. आपल्याकडे कांदा आणि लसूण काही खाल्ली तर अहिंसात्मक प्रकृती जागृत होते आपल्याकडे. त्यांच्यामध्ये मात्र ती गोष्ट होत नाही. गुळ, जेवणामध्ये गुळाचं प्रमाण जास्त असतं म्हणून ते गोड असतात असं नाही. थोडंसं गोडसरपणा असं म्हणण्यापेक्षा त्यांच्या बोलण्यामध्ये एक मधाळपणा असतो. दुसरी गोष्ट की अशी की जैन म्हणजे जिन वर्धमान महावीरांचे अनुयायी त्यांना जैन धर्माच्या उपदेशासाठी
दशके भ्रमण केलं, म्हणजे 30 वर्ष सॉरी. त्यांनी आणि गौतम बुद्धांच्या उपदेशामध्ये काही फरक होते. गौतम बुद्धांची तत्व प्रणाली त्यांच्या प्रदेशातील स्थानिक युद्ध श्रद्धा प्रणालीतील मूलभूत तत्वांशी नाते सांगणारी होती. उदाहरणार्थ तत्कालीन चैत्य हे पृथ्वी तत्व आणि भूतमात्रांची स्थानके असल्याचं मानलं जातं. जैन धर्माचं शिक्षण देण्यासाठी त्यावेळेस मदरसा असायच्या, परंतु आता मात्र बौद्ध धर्माचे शिक्षण घेण्यासाठी त्यावेळेस स्तूप रचले जायचे. बऱ्याचशा बौद्ध धर्मीयांना हे पण माहिती नाही स्तूप म्हणजे नेमकं काय. तर त्या स्तूप विहार जे आहेत, त्या स्तूप विहारामध्ये जे बौद्ध भिक्खू आहेत हे काय करायचे, आपल्या डिसिपल्स जे असायचे, त्यांचे जे अनुयायी असायचे, त्या अनुयायांना तिथे धर्माचं शिक्षण दिलं जायचं आणि ते तिथून शिक्षण घेऊन नंतर मग धर्मप्रसारासाठी देशाच्या वेगवेगळ्या भागात, वेगवेगळ्या देशामध्ये ते तिथून निघायचे. आणि जे निघालेले असत ते परत काय तिथे यायचे ना, रोजच्या रोज ते यायचं नाही. तर असे नवीन एक बॅच झाल्यानंतर ती पिढी धर्मप्रसारासाठी निघून जायची. नंतरची पिढी नंतर परत लहानाचे मोठे होतातच ना, नंतरची पिढी यायची, परत नंतरची पिढी यायची. असं जवळजवळ एक वर्धमान महावीरांनी स्वतः 30 वर्ष याच्यामध्ये घालवली. ॲक्च्युली वर्धमान महावीर आणि गौतम बुद्ध बौद्ध धर्माचं हे मोस्ट ऑफ त्यांची तत्वे जी आहेत ही सारखीच आहेत. त्यानंतर असं म्हटलं जातं की सनातनी समाजाबाहेरील साधू चैत्या भोवतीच्या प्रदेशात वास्तव्य करत असत. या चैत्यांच्या पूजेसाठी येणाऱ्या लोकांकडून त्यांना भिक्षा मिळत असे. गौतम बुद्धांनी ही प्रचलित प्रथेला मान देऊन आपल्या जनसामान्यामधील अनुयायांना सुद्धा तसं करण्यास प्रवृत्त केलं. कालांतराने भारतात अनेक ठिकाणी बौद्ध संघ स्थापन झाले. सतत भ्रमण करणाऱ्या भिक्खूंना पावसाळ्यात ठिकठिकाणी राहण्यासाठी वर्षावास बांधले गेले. भिक्खूंच्या वास्तव्यासाठी बांधलेल्या या स्थानांना विहार असं म्हणत. बौद्ध विहार. विहारांमधून पुढे बौद्ध भिक्खूंना शिक्षण देणारी केंद्र उभी राहिली. बौद्ध धर्माची शिक्षण पद्धती ही बौद्ध संघाच्या बघायला गेलं तर व्यवस्थेशी बांधलेली होती. काही काळाने गौतम बुद्धाने या संघामध्ये स्त्रियांना सुद्धा परवानगी दिली येण्यास, बरं ना. म्हणून यांना भिक्खूनी म्हटलं जायचं. भिक्खू, मुलांना भिक्खू आणि मुलींना भिक्खूनी म्हटलं जायचं. या संघात प्रवेश घेतल्यानंतर व्यक्तीची जात आणि इतर सामाजिक ओळख पूर्ण पुसली जायची. म्हणजे जात बीत काय नाही मानायची. तुम्ही धर्माचा फक्त प्रसार करायचा. बौद्ध धर्म जात नाही. मग तो कुठल्याही जातीचा असो, तो तिथे आला की तो भिक्खू झाला. कोणत्याही धर्माचा असो, कोणत्याही जातीचा असो. बंधुता ह्या तत्वावरती तिथला आधारत होता समाज. बौद्ध संघाची सदस्य होत असे. विहारांमध्ये त्यांनी धार्मिक शिक्षण दिलं जायचं. कुलाप्रमाणेच सुद्धा बौद्ध संघातील गुरु शिष्यांमध्ये निकटच्या सहवासामुळे एक ऋणानुबंध निर्माण व्हायचा. उपध्याय अथवा आचार्य, शिष्याला गुरुजवळ आचार्य राहून त्याची सेवा, म्हणजे म्हणतात ना गुरुची सेवा करायची. मग गुरुंना ते आचार्य असं म्हणत. आचार्य म्हणजे काय, त्यांच्या सदाचरणामध्ये म्हणजे त्यांच्या जवळ सतत राहून त्यांच्या चरणांचं आचरण करायचं. म्हणजे त्यांच्या चरणांचं आचरण म्हणजे त्यांनी जी आपल्याला शिकवण दिलेली असेल ती शिकवण ही पुढे कामी आणायची असं म्हटलं जायचं. आणि हे जे शिक्षण दिलं जायचं याला आदराने थेरी असं म्हटलं जायचं. अनेक ज्ञानी ज्या भिक्खुणी झाल्या या भिक्खूंना आदराने थेरी असं म्हटलं जायचं. या थेरी शिक्षण आणि सेवाभावी संस्थांसाठी अनेक संधी उपलब्ध होत्या. गौतम बुद्धांची शिकवण म्हणजे आज आपण मानवतावाद असं म्हणू शकू या तत्वज्ञानाला पायी होती. त्यानंतर नालंदा, तक्षशिला या विद्यापीठासंबंधी आपल्याला माहिती आहेच. आपण सांगितलंय पण इतिहासामध्ये किंवा त्या दिवशी पण आपला पोर्शन झाला त्याच्यामध्ये आपण सांगितलेलं की विद्यापीठ नालंदा आणि तक्षशिला याच्यामध्ये आज बरंचसं जवळजवळ 2-2, 3-3 हजार विद्यार्थी हे एका वेळेस शिकत असत. तिथे सुद्धा या विहारांमधून बौद्ध धर्म, साहित्य यांचं अध्ययन केलं जायचं, अध्यापन केलं जायचं. आज बौद्ध विहारांमधून काही बौद्ध विहारांमध्ये आजही ही परंपरा जपली जाते. आपल्या इथे मुंबईसारख्या ठिकाणी नाही, परंतु जे गावखेडी ठिकाणं आहेत ना आजही काही उपेक्षित अशी खेडी आहेत. उपेक्षित. आज तुम्ही नेपाळ या साईडला गेला तर आज मोस्ट ऑफ याचाच वापर होतो.
शाळा वगैरे मोस्ट ऑफ अशा नाहीत या एकदम डोंगरावरील वगैरे, सिक्कीम बिक्कीम बरोबर ना, यासारखी जी ठिकाणं आहेत तिथे कुठे डोंगराळ प्रदेशातली ठिकाणं आहेत आणि गावं आहेत तिथे बरेचसे, एक गाव इकडे तर एक गाव तिकडे. तर लोक शाळेवेळेमध्ये जाण्यापेक्षा त्या बौद्ध विहारामध्ये जास्त करून शिक्षण घेतात. बौद्ध शिक्षण पद्धतीचा इतिहास हा पर्यायाने बौद्ध संघ आणि विहार यांचा सुद्धा इतिहास आहे असं म्हटलं जातं. त्याचप्रमाणे बौद्ध परंपरेतील शिक्षण पद्धतीमध्ये बौद्ध संघ विहार यांच्या भोवतीच गुंफले गेलेले यॉनसांग या भिक्खू प्रवासाच्या वर्णनामध्ये या गोष्टीचा उल्लेख आहे. असं म्हटलं जातं की संगम काळातील शिक्षण हे व्यापक होते, धर्म जात या गोष्टीवर अवलंबून नव्हते. त्यावेळेस धर्म आणि जातीचा पगडा नव्हता. आजही शिक्षण व्यवस्था जी आहे ही धर्म किंवा जातींवरती कुठे आधारित आहे? नाही तर तुम्हाला सगळ्यांना वेगवेगळं बसवलं गेलं असतं. हा या धर्माचा, तो त्या धर्माचा, याला वेगळा वर्ग, त्याला वेगळा वर्ग, असं झालं असतं. पण आज तसं आहे का? नाही, बरं ना. बौद्ध विहारांचा उतरणीचा काळ म्हणजे एक सुविस्तृत म्हणजे थोड्या कालावधीनंतर बौद्ध धर्माचा विहाराचा जो कालावधी होता तो संपुष्टात आला. कधी? तत्कालीन शिक्षण पद्धतीमध्ये. मी तुम्हाला मगाशी सांगितलं की आता मात्र बौद्ध धर्माच्या शिक्षणासाठी किंवा कोणत्याही शिक्षणासाठी विहारांचा वगैरे वापर होत नाही, कारण की आता सुव्यवस्थित शिक्षण पद्धती आहे. भारतात इस्लामांचे आगमन झाले, नंतर मग जो कालावधी बदलत गेला हा फारच बदलत गेला आणि त्याच्यानंतर भारतामध्ये इस्लामाचं आगमन झाल्यानंतर त्यावेळेच्या शिक्षण पद्धतीमध्ये बदल झाले बरेचसे. हे एक पेज शिकूया इस्लाम धर्माचं, पण तो एक थोडक्यात सांगतो. परीक्षेला हे येतं ॲक्च्युली, इस्लामिक धर्माची शिकवण हे येतं परीक्षेला. थोडंसं मी तुम्हाला ते इंग्लिशमध्ये सांगून थोडंसं मराठीमध्ये पण सांगतो. 2 मिनटं जरा नीट काळजीपूर्वक आहे का. इस्लाम धर्माची शिकवण. एज्युकेशन ड्युरिंग द मिडियल पिरियड इज अ सेंटर अ कुरान विदाउट ॲबिलिटी. शक्यतो इस्लाम धर्माचं शिकवण हे शक्यतो कुराणामध्ये दिलेलं होतं. अ रीड अँड राईट, वाचायचं आणि लिहायचं. इट विल बी हॅवन इन अ पॉसिबल टू स्टडी विथ द कुरान, हैदत अँड अदर सायन्स. कुराण आणि हैदत या दोघांमध्ये आणि इतर काही शास्त्रीय अशी काही विधानं त्याच्याशी असायची. द प्रॉफेट मोहम्मद exhort all people faith acquired knowledge. However, unlike a previous system learning, there was a requirement from the region associated Vedic schools, not a reunifications in the world. Islamistic education open followers by the faith irrespective one status. इस्लाम धर्माची शिकवण ही फक्त इस्लाम लोकांना, कुराण आणि जे मगाशी मी बोललो ना तुम्हाला की ज्याच्याशी फक्त संबंधित होतं, कुराणाशी संबंधित असायचं आणि ज्यांना इस्लाम धर्माबद्दल म्हणजे इस्लामिक धर्माबद्दल ज्याला आदर आहे अशा लोकांनाच फक्त याचा अभ्यास करता येत होतं. देर हॅव 3 parts, 3 stages, 3 ways. मक्तब, देन मदरसा आणि देन खानख्या, देन खानख्वा. हां, आता आपण हे प्रत्येक भाग बघूया. व्हॉट इज अ मक्तब? आणि याचं ॲडमिनिस्ट्रेशन अराउंड 4 years, 4 वर्षापर्यंत याची 4व्या वर्षी याच्यामध्ये तुम्हाला प्रवेश दिला जातो. लाईक दॅट ज्युनियर KG, सिनियर KG, लाईक दॅट वन. ओके, विच इज अ मार्क बाय अ राईट ऑफ एंट्री. अर्ली ट्रेनिंग फोकस ऑन द लर्निंग, रीडिंग, रिसिटेशन्स, रायटिंग अँड अर्थमॅटिक. याच्यामध्ये आर या शब्दावरती उल्लेख दिलाचा, ज्याला आपण म्हणतात वाचन, पठण आणि लेखन, अंकगणिती, याच्यावरती तुम्हाला जास्त भर दिला जायचा. Several hours were spent developing the writing. तासन तास लिहिण्यामध्ये वगैरे घालवायचे याच्यामध्ये, जवळजवळ 4-4, 5-5 तास. कुराण विल स्टार्ट अराउंड द एज ऑफ 7 आणि वयाच्या 7व्या वर्षापासून कुराणाचा अभ्यास चालू व्हायचा याच्यामध्ये. मदरसा म्हणजे काय? त्यावेळेस बऱ्याचशा मद्रसा खोलण्यात आल्या होत्या. वयाच्या 7व्या वर्षी नंतरचं शिक्षण म्हणजे आताच्या कालावधीमध्ये 2री नंतरचं शिक्षण हे मदरसामध्ये दिलं जायचं. including comprehensive study of the Quran and a commentary of the established technologies along the practice subject like agriculture, accountancy, astrology, astronomy, history, geography, mathematics, Islamic law and a jurisprudence at the statecraft. त्यावेळेस असं म्हटलं जायचं की त्यावेळेस राजकीय, सामाजिक, आर्थिक या सगळ्या गोष्टींची गरजानुसार एक तिथे शिक्षण दिलं जायचं. त्याशिवाय
सखोल अर्थ समजून घेणारे असं शास्त्र म्हणजे शेती, हिशोब, ज्योतिष, खगोलशास्त्र, इतिहास, भूगोल, गणित, इस्लाममधले कायदे कानून, न्याय व्यवस्था या सगळ्या गोष्टींचं सखोल शिक्षण हे मदरसामधून दिलं जायचं. ओके. Arabic the Persians is Arabic Persian which is a language also taught as elsewhere contemporary Islamic world. Noted scholar Abdul Faisal informs Akbar unable to study of the Sanskrit and Upanishads. For Hindu students who wish to learn a madrasa, we can infer that education was based upon the political, social, economic needs of the community at large. Student had a freedom of the choose a subject according to one's interesting and their aims in life. फायर ब्रिगेडची गाडी आली, बघायला गेलो सांगतोय ना, लक्ष द्या. सो जिओग्राफी, मॅथमॅटिक्स, इस्लामिक लॉ, ज्युरिस्प्रुडन्स, jurisprudence and statecraft, that is the art of the administrations. Language such as Arabic and Persians, which was a language also taught elsewhere contemporary Islamic world. Noted a scholar Abdul Fazal informs that the Akbar and held unable to study of the Sanskrit, Upanishads. Hindu students who wish to this a madrasa, we can infer that is the education was based upon the political, social, economical need of the community of large. Students has a freedom of choose a subject according to the interest their aims in life. बघा, आपल्याला असं म्हणता येईल की त्यावेळेस राजकीय, सामाजिक, आर्थिक गरजानुसार शिक्षण देणारी ही व्यवस्था होती. विद्यार्थी त्यांच्या आवडीनुसार एक आपले ध्येयानुसार ते विषयाची निवड करायचे. मदरशामधलं शिक्षण संपल्यानंतर खाजगी शिक्षकांच्या हाताखाली शिक्षण सुरू ठेवायचे, म्हणजे घरामध्ये शिकवलं जायचं किंवा एखादा असा त्यांचा तो काझी बोलतात, ते म्हणजे काझी नाही असं शिक्षण देणारा असा त्यांचा एक धर्मगुरू असायचा, त्याच्या हाताखाली जाऊन शिकायचे. मग शाळेमध्ये जायची गरज नसायची, मदरसामध्ये जायची गरज नसायची. उदाहरणार्थ अब्दुल कादिर बदायुनू, अब्दुल फजल फैजी. मदरशामध्ये शिक्षक आणि विद्यार्थी या दोघांच्या राहण्याची सोय केलेली असायची. याच्यासाठी लागणारे आर्थिक बळ राजसत्ता आणि मुस्लिम अमीर उमरांकडून मिळायचे. बघा, राजे, रजवाडे, राजसत्ता ज्यांची असायची त्यांच्याकडनं मिळायची, याची मदत मिळायची. या दृष्टीने मदरशाची तुलना बौद्ध विहार आणि दक्षिण भारतातील मंदिरामध्ये विद्या केंद्रांशी करता येईल. म्हणजे तशाच टाईपचे एक बौद्ध विहार किंवा दक्षिण भारतातील काही केंद्र, अशा प्रकारचेच म्हणजे एक शिक्षण व्यवस्था त्याच्यातली होती. खानक्वा म्हणजे काय? स्टुडंट ऑफ आणि याच्यातला शेवटचा आहे खानक्वा. कॅन बी लाइकन अँड द मॉन्स्टरियस medieval Europe. They were often linked to a tomb of celebrate, much love to a respected sons. This come to be a regards and the dargahs. दर्गा त्याचं सगळ्यांना माहिती आहे. खानका नावाने उल्लेखल्या जाणाऱ्या संस्थांची तुलना मध्ययुगीन युरोपातील ख्रिश्चन मठांशी, ज्याला मॉनेस्टरी असं म्हणतात. खानका सहसा लोकांमध्ये पूजनीय समजणाऱ्या सुफी संतांच्या दर्ग्याशी निगडीत असत. जे सुफी संप्रदायामध्ये दर्गा म्हणजे एखादी मृत व्यक्ती जी पूजनीय असेल, पूजनीय व्यक्तींच्या मृतांचं जे थडगं असायचं, ज्याला कबर असं म्हटलं जायचं, बरं ना, याच्यावर बांधलेला दर्जा चबुतरा, आणि तो एक मंदिर म्हणून त्याला एक सन्मान दिला जायचा आणि त्या दर्ग्याशी निगडीत असायचं, समजलं. याला खानका असं म्हटलं जातं. याच्या पुढचं पेजेस आपण 13 पेजेसपर्यंत आलो आहे. मराठीमधल्या 13 पेजेसपर्यंत आलो आहे आणि इंग्लिशमधल्या जवळजवळ आपण इंग्लिशमधल्या पेज नंबर आपलं 12पर्यंत आलेलो आहे. आता आपण पुढचा जो टॉपिक घेणार आहोत तो आर्ट, कला या शास्त्राबद्दल घेणार आहोत. आज आपण इथे थांबवायचं करूया. धन्यवाद.